नमस्कार. कसे आहात सगळेजण? तर तुमचे स्वागत आहे संध्याज लाईफ ऑल इन वन या चॅनलवरती. आणि कसे आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही सगळे खुश, आनंदी आणि आरोग्यदायी असाल. तर माझ्या मित्र आणि माझ्या मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला माझे काही अनुभव शेअर करणार आहे. तर ते फक्त माझे अनुभव आहेत किंवा कुणाला हर्ट करण्याचा हेतू नाहीये. फक्त एक जस्ट माझे अनुभव सांगावे म्हटले, कारण की जो माझा प्रवास आहे, त्या प्रवास त्या प्रवास असं बऱ्याच जणांचा असेल असं वाटतं, म्हणून एक वाटलं की शेअर करावं. तर ठीक आहे, विषयाला सुरुवात करू. तर कसं आहे ना, की आपण कधी-कधी असा विचार करतो, की आपण जर आपल्यांच्याच मनाविरुद्ध वागलं तर त्यांना काय वाटेल? किंवा आपण असं आपल्या स्वतःच्या इच्छेने वागलं तर त्यांना काय वाटेल? हे असं केलं तर त्यांना काय वाटेल? तसं केलं तर त्यांना काय वाटेल? हे आपल्यांचीच मनं जपता-जपता आपण स्वतःला कधी विसरून जातो तेच कळत नाही. पण कधी-कधी वाटतं, की यार बस झालं असं, किती दिवस लोकांचा विचार करायचा, खूप झालं आता. कारण की आपण लोकांचा विचार करतो आणि आपला कोणीच विचार करत नाही. त्यामुळे की बस हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे कसं आहे ना, की आयुष्यात माझ्या तर आयुष्यात बऱ्याच जणांनी माझा मजाक उडवला, माझी कुचेष्टा केली आणि मी नेहमीच तरी देखील समोरच्यांचा चांगला विचार करत होते. पण मला हे कधी माहीतच नव्हतं, की समोरचा आपल्याला गरीब, वेडी, मूर्ख, लायकी नसलेली समजतो. कधी-कधी तर इज्जत पण मिळाली नाही आणि वरून अजून मी एवढं शिकून, जॉब करून मला वेडी आहे, वेडपटच आहे, विसराळू आहे, असं समजलं. तरी पण मी नातं टिकवायचं म्हणून अ, स हे काय म्हणतात ना, लक्ष दिलं नाही, निग्लेक्ट केलं ह्या गोष्टी. ठीक आहे म्हटलं, आज नाही उद्या होईल सगळं व्यवस्थित. कारण की मला तसा सपोर्टच नव्हता माहेरचा आणि जो आपला जीवनसाथी असतो, त्याचाही सपोर्ट नव्हता. तोच जर दुसऱ्यावर डिपेंड राहणारा असेल, तर मग काय कोणाकडून अपेक्षा करायची. त्याच्यामुळे मी सगळं सहन करत गेले. जाऊ दे, की आपल्याला नातं टिकवायचं आहे आणि त्यावेळेस मुलगा लहान होता, त्यामुळे कोणता डिसिजन पण घेता येत नव्हता. निर्णय घेण्याची क्षमता नव्हती तेव्हा. त्यामुळे मी सगळं सहन करत गेले. पण काही-काही गोष्टी बदलतात आणि ते बदल लक्षात येतात आपले, कारण की लोकं फक्त आपला वापर करून घेतात आणि हे लक्षात आलं माझ्या. आणि तेव्हा खरंच वाईट वाटलं, की बाबा आपण प्रामाणिकपणे राहतो, प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करतो, तरी देखील लोकं आपल्याला समोर एक आणि मागे एक असं ट्रीट करतात. ठीक आहे, ज्याची त्याची मर्जी, कारण की चुका आपल्या असतात. आपण मजबुरीने गप्प बसतो आणि समोरचा तेच आपली पोती ओळखतो. त्याच्यामुळे मी काही करू शकत नव्हते. होईल, ठीक आहे. चुका असल्यामुळे, कारण की समोरच्याला चान्स दिला प्रत्येक वेळी बोलण्याचा आणि आता काय उपयोगच नाही. जे आहे ते सहन करायचं, असं मी आला दिवस काढत होते. घर ते जॉब, जॉब ते घर आणि जॉबवरून जर घरी यायचं म्हटलं तर घरीच यायची इच्छा व्हायची नाही. कारण की घरी आलं की असं काहीतरी बिव्हेअर असायचं, की बाबा आपण खूप मोठा गुन्हाच करून आलोय. भीती वाटायची. घरी जायची इच्छाच व्हायची नाही. त्यांचे असले असं फुगून बसलेली तोंड बघायचं की बाबा नको वाटायचं. पण नाईलाज होता. हे सगळं सहन केलं. जाऊ दे म्हटलं, आज नाही उद्या होईल ठीक. नाही, परिस्थिती काही ठीक होत नाही. तर तुम्हाला माझे अनुभव कसे वाटतात तर प्लीज कमेंट करून सांगा आणि इथून पुढचे अनुभवही तुम्हाला ऐकायला आवडतील का? जर आवडत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि जर काही चुकत असेल तर तेही सांगा. मी सुधारणा करेन आणि माझे खूप असे अनुभव आहेत, ते असं एका व्हिडिओमध्ये नाही सांगता येणार. तरीही मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगण्याचा प्रयत्न करेन. तर मी कसं आहे ना, आता जे राहते ते मी राहते भाड्याच्या खोलीमध्ये. खूप छोटी खोली आहे, त्याच्यातच मी ॲडजस्ट करते. कारण की मला सवय आहे ॲडजस्ट करायची. माझ्या आई-वडिलांची परिस्थिती नाजूकच असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत ॲडजस्टमेंट करणं हे तिथूनच शिकलेली आहे मी. भलेही लग्न झाल्यावर सगळ्या सुखसुविधा होत्या, पण मानसिक समाधान नव्हतं. त्याच्यामुळे मला घर सोडावं लागलं आणि ते सोडताना किंवा तिथं होते तेव्हा किती त्रास झाला हे सांगेन तुम्हाला.